तुम्हाला जर HR मॅनेजर बनायचं असेल तर तुमच्यामध्ये कुठले गुण असणं आवश्यक आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉब मध्ये। HR मॅनेजर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तुमचं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग असायला हवं। तुमचं बोलणं, भाषा यावरती तुमचं प्रभुत्व असावं। दुसरं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल। बरेचदा काम करताना लहान मोठे प्रॉब्लेम्स येतात, तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम टॅकल करता आले पाहिजेत आणि हा गुण त्यासाठी फार महत्त्वाचा आहे। तिसरं आहे ऑर्गनायझेशनल स्किल। तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येणं, ऑर्गनाइज करता येणं फार गरजेचं आहे, कारण यू आर हँडलिंग अ टीम और तुम्ही तुमचा ऑफिसचा स्टाफ पण सांभाळत असता, तर त्यासाठी हा गुण फार महत्त्वाचा आहे। नंतरचा गुण आहे महत्त्वाचा म्हणजे एम्पॅथी। तुमच्याबरोबर असणारा स्टाफ, तुमची लोक यांच्याबरोबर जर तुम्ही सहानुभूतीने वागत असाल तर ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असतं की ॲज अ ह्युमन रिसोर्स म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घेणं हे फार तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं। निगोसिएशन, कुठलीही गोष्ट किंवा तुम्हाला सॅलरी निगोसिएशन हा पार्ट बरेचदा HR मॅनेजरकडे येतो, तर हे निगोसिएशन तुम्हाला स्ट्रॉंगली करता आलं पाहिजे। एखादा चांगला कॅन्डिडेट आपल्या हातून न जाता पण त्याला तुमच्या त्या सॅलरी ब्रॅकेटमध्ये फिट बसवणं हे खूप इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल स्किल आहे आणि ते तुमच्याजवळ असणं फार गरजेचं आहे। टाइम मॅनेजमेंट, वेळेमध्ये कुठलीही गोष्ट कंप्लीट करणं हे HR साठी फार महत्त्वाचं आहे, कारण आपण असं म्हणतो ना, अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी आणि पुरवठा। गरज असताना तो माणूस तिथे आणून देणं आणि त्या टाइम मध्ये तुम्हाला फिट बसून ती बाकीची कामं आणि हे सगळं सांभाळणं हे फार गरजेचं आहे। आणि टाइम मॅनेजमेंट जर तुम्हाला एकदा जमलं तर यू आर एबल टू टॅकल ऑल सिच्युएशन। डिसिजन मेकिंग हा फार महत्त्वाचा पॉइंट आहे। एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला कुठलं चांगलं कुठलं वाईट आणि बरेचदा असं आपल्याला आयडल राहून काही वेळेला डिसिजन घ्यावे लागतात, तर ती घेण्याची तुमची शक्ती हवी की तुम्हाला तो डिसिजन घेता यायला पाहिजे की त्या वेळेमध्ये त्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही हे डिसिजन मेकिंग घेतलं तर तुमच्यामध्ये एक लीडरशिप स्किल पण डेव्हलप होते, जी तुम्हाला काम करण्यासाठी ॲज अ मॅनेजर म्हणून खूप गरजेची असते। तर HR मॅनेजर बनायचं असेल तर तुमच्यामध्ये हे सगळे गुण असणं खूप गरजेचं आहे। जर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।